शेळीपालन मेंढीपालन करताय तर अशी एक ट्यूब तुम्हाला सांगतो जी की तुमच्या कामाची खूप आहे आणि शेळीपालन मेंढीपालनात खूप जास्त गरजेची पडणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळीपालन फार्मचा ओनर तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलो। मित्रांनो, माझ्या हातात आहे ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची ट्यूब। ही कशासाठी काम करते, काय करते ते तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्या फार्मवरती 50,000 फॉलोअर कंप्लीट होणार आहे, तर सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या। हे बघा, माझ्या हातात व्यवस्थित बघून घ्या, ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची ट्यूब आहे। व्हेटरनरी यूज म्हणजे काय, जनावरांसाठी यूज केल्या जाते। हिचा उपयोग काय काय, जर तुमच्या जनावरांना तोंडाला पाणी येत असेल, डोळ्याला पाणी येत असेल, लाल टिकली पडली, डोळे क्लिअर होत नाही, उन्हामुळे परिणाम झाला डोळ्यावर, त्यावेळेला ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची ट्यूब काम करते। किंवा मग तुम्ही म्हणतात, अरे रंदे भैया मागच्या वेताला तर खूप दूध दिलं शेळीना, पण अचानक आता ह्या वेळेला येली आणि सड तिचे खालीवर होऊन गेले, तर याच्यावर उपाय काय किंवा मग काय पर्याय करायचा। आता हे बघा, ही शेळी अशी आहे की हिचं जन्मताच सड खालीवर, त्याच्यामुळे याच्यावर काही उपाय नसतो। पण आपल्याकडे अचानक शेळी एकदम लेवल काशीमध्ये असते, नंतर अचानक खालीवर होऊन जाते, तर त्याला उपाय काय। ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची ट्यूब कधी तुम्हाला काशीमध्ये सोडायची ध्यानात ठेवा। ज्या वेळेला शेळी लागवड होते आणि 3-3.5 महिन्यानंतर दुधाला आटते, ते दुधाला आटल्यानंतर जर तुम्ही गाई किंवा मग शेळीच्या काशीमध्ये ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची ट्यूब एक ट्यूब जर 2 सडामध्ये सोडून दिली, तर ज्या वेळेला शेळी येते त्यावेळेला तिला कसल्याही प्रकारचे काशीचे आजार होणे यापासून तिचा धोका टळतोच शक्यतो। तर ज्या शेळ्या आटलेल्या आहेत त्यांच्या काशीमध्ये ही पेंडिस्ट्रीन एसएस नावाची एक ट्यूब जर सोडून दिली तर खूप जास्त फायदा होतो। त्याच्यानंतर तुमच्या शेळ्यांना डोळ्याला काहीही इजा होऊ द्या, त्यावेळेला तुम्हाला ही ट्यूब खूप जास्त मदत करते। धन्यवाद। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रंदे भैया शेळीपालन फार्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या। माझा पर्सनली सल्ला 1 वर्षासाठी पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्याची फीज 1 वर्षाची 500 रुपये आहे। जर ॲड व्हायचा असेल तर नक्की संपर्क करा, त्वरा करा। धन्यवाद, बाय बाय। काही मदत लागली असेल, कमेंट बॉक्स खोलला आहे, तिथं जाऊन तुम्ही मदत मागू शकता, किंवा मग पुढचा व्हिडिओ कशाबद्दल यायला पाहिजे ते जर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।